तर त्या मुलाची सगळी चौकशी करतो आणि या सावनीने आधी सांगितल्यामुळे तो आधी सावध होतो आणि या मीरसमोर सगळं काही खूप छान आहे असं दाखवतो. त्याच्यामुळे त्याची खात्री पडते की हा मुलगा खूप चांगला आहे. आणि घरी आल्यानंतर तो मुक्ताला सांगतो त्या मुलाविषयी मी सगळी चौकशी केली आणि एक किस्सासुद्धा सांगतो. सिगारेटच्या टपरीच्या इथे तो जात होता आणि कोणतरी सिगारेट विचारता तेव्हा तो बोलतो की नाही मी सिगारेट पित नाही आणि बरंच काही तो बडबड करताना दिसतोय. तेव्हा तो बोलते मग तो पित नाही म्हटलं कशाला जाईल. तेव्हा नाही बरंच काहीतरी वेड्यासारखं समजून सांगतो आणि फायनली तो असं सांगतो की तो मुलगा खरंच खूप चांगला आहे, काही चुकीच्या गोष्टी नाही आहे आणि तुझं काळजी कंचन मला सगळं समजते, पण खरंच वहिनी तो मुलगा चांगला आहे. तेव्हा ही हात जोडते, बरं झालं तो मुलगा चांगला आहे म्हणजे हे लग्न आपल्याला करायला काय हरकत नाही आहे. ती खूप खुश होते आणि बोलते की मला देवापाशी दिवा लावायचा आहे, त्याच्यामुळे जाते मी. आणि त्या हॉलमध्ये येऊन बसताना दिसतोय आणि इथे कोमल येताना दिसते आणि हा या ठिकाणी कसं काय कोमल असं बोलताना मीर दिसतोय, पण ही नुसती हसत राहते. तेव्हा वहिनी बघितलं का मी हिला विचारलं कसं काय चाललंय, पण ही नुसती हसते. तेव्हा सगळेजण या ठिकाणी हसताना दिसतात. तेव्हा ती बोलते अजून किती मला चिडवणार, कालपासून मला किती चिडवतोय. तेव्हा इथे मजाक मस्करी होताना दिसते आणि इथे ही मुक्ता देवाशी दिवा लावताना दिसते आणि हात जोडून बोलते की आता सगळ्या काही गोष्टी चांगल्या होत आहेत, पण तू लक्ष दे, काही विघ्न या कार्यात येऊ नको. मी हात जोडून तुला विनंती करते. पण तरीसुद्धा मला काहीतरी असं का वाटते चुकीचं होणार आहे. माझ्या आतला आवाज सांगतोय काहीतरी चुकतंय. आणि ती इथे देवाशी दिवा लावल्यानंतर जेव्हा डोळे उघडते तेव्हा तो दिवा विझलेला असतो. आत्ता तर मी इथे दिवा लावला आणि अचानक कसं काय दिवा विझला. या गोष्टीमुळे त्याला खूप टेन्शनमध्ये येताना मुक्ता दिसते. काहीतरी मोठं संकट दारात येते असं मला वाटते. आणि तेवढ्यात कोमलला पाहिलेला जो मुलगा असतो तो या ठिकाणी येताना दिसतोय आणि मग कोमल दरवाजे उघडते आणि स्माईलने त्या मुलाचं स्वागत घरी करताना आपल्याला दिसते. आणि इथं त्या मुक्ताचं लक्ष त्या मुलाकडे आलेलं जातं आणि त्याला ती पाहतच राहते. त्याला पाहिल्यानंतर तिला असं वाटतं की याला कुठेतरी मी पाहिले. ती डोक्यावर ताण देते, ह्याला कुठं पाहिले आठवण्याचा प्रयत्न करते, पण तिला त्या ठिकाणी आठवतच नाही आहे. आणि इथे मग आतमध्ये आल्यानंतर मीर सगळ्यांना बोलवतो आणि मग सगळं त्याच्याशी भेटतात. आणि मग थोड्या वेळाने इथे सागरही येताना दिसतो आणि सागर त्याशी भेटून खूप छान गप्पा मारताना दिसतात. आणि मग इथे कोमल त्यासाठी चहा बनवायला जाते, परंतु इथे ही सावनी येते आणि बोलते की तू जा तिथे, मी चहा बनवते. आणि इथे मुक्ता पुन्हा त्याच्या डोक्यावर ताण देताना दिसते की या मुलाकडून चांगली वाईफ येत नाही आहे, काहीतरी गडबड आहे, याला कुठेतरी मी पाहिले पण मला का आठवत नाही आहे. ती खूप डोक्यावर ताण देते, आठवण्याचा प्रयत्न करते, पण त्या क्षणी तिला काहीच आठवताना दिसत नाही आहे. आणि इथे सागरही या ठिकाणी गप्पा मारताना दिसतोय, मुक्ता वगैरे कुठेही विचारताना दिसतोय. आणि दुसरीकडे इथे सावनी खूप खुश होताना दिसते. हा मुलगा कॉलेजमध्ये असताना माझ्या मागे लागला होता आणि ॲक्टिंग वगैरे खूप चांगला करायचा आणि त्या गोष्टीचा मला आता फायदा झाला आहे. खरंच खूप चांगला ॲक्टिंग करण्याचा इथं प्रयत्न करतो आहे, पण हा इथे साधा भोळा असण्याचं नाटक करतो आहे, पण हा किती नालायक आणि नीच आहे ना ते फक्त मलाच माहिती आहे असं या ठिकाणी सावनी विचार करताना दिसते आणि हसतानासुद्धा आपल्याला दिसते. आणि तेव्हा सावनी या मुक्ताला बघते आणि भडकते थोडी आणि बोलते की हे आल्याशिवाय काय ड्रामा सुरू होणार नाही आहे. आणि इथे सागर मुक्ताला बोलव येतो आणि चला चला तो मुलगा इथे आला आहे. तेव्हा ती बोलते की या मुलाला मी कुठंतरी पाहिलं आहे, मी या मुलाला चांगलाच ओळखते. तेव्हा ती बोलते कुठे ओळखतं, काय ओळखतं, नाही आत्ता एक्झॅक्टली आठवत नाही आहे. तेव्हा हा सागर बोलतो की एक काम करा, चला माझ्यासोबत, त्याचं नाव अभिषेक आहे, त्याच्याशी डायरेक्ट भेटा, म्हणजे कदाचित तो मला ओळखेल. आणि नाही थांबा जरा, काहीतरी गडबड आहे, याला मी चांगलाच ओळखते आणि खूप जवळून ओळखत आहे असं ती सागरला बोलताना दिसते. आणि ते तेवढ्यात इंद्र आवाज देताना दिसते, मुक्ता लवकर इकडे या म्हणून. आणि मग त्यामुळे त्याने हे इकडे हॉलमध्ये जाताना आपल्याला दिसत आहेत. यानंतर हॉलमध्ये आल्यानंतर इंद्र बोलते बघितलं का अभिषेकराव आलेत. आणि मग सागर त्यांची भेट घालून देतो की ही माझी बायको. आणि इथे इंद्र हे बोलते की ही माझी सून म्हणजे सागराची बायको. ओके ठीक आहे, तुम्हाला भेटून छान वाटलं असं या ठिकाणी तो अभिषेक बोलताना दिसतो. आणि इथे मुक्ता बोलताना दिसते की मी तुम्हाला कुठंतरी पाहिले पण नक्की मला आठवत नाही. तेव्हा तोही बोलतो की हो मीही तुम्हाला कुठंतरी पाहिले, मला पण नक्की आठवत नाही आहे. तेव्हा ही बोलते की तुमचं प्रोफेशन काय. तेव्हा ते बोलते डॉक्टर. हो मी पण डॉक्टर, कुठेतरी कॉम्बरच नाही तर कुठेतरी आपली भेट झाली असेल म्हणून कदाचित पाहिलं असेल. आणि स्पेशल काय तुमच्यात असं ती मुक्ता बोलताना दिसते. तेव्हा स्पेशल काय नाही,
बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगताना दिसतोय. आणि मग सागर बोलतो की तुमचं हे काय चाललं आहे, तुम्ही असं वाटतं पोलीस स्टेशनला आलेत आणि चौकशी करताय. तेव्हा ती बोलते नाही, यांना कुठंतरी मी पाहिल्यासारखं वाटतं ना, म्हणून मी त्यांना जास्त प्रश्न विचारलं, बाकी काही नाही. तेवढ्यात मग मी चहा करून आणते, मुक्ता असं तुमच्यासाठी बोलते. परंतु ही कोमल बोलते नाही मी आणते. आणि ती खूपच या ठिकाणी खुश होताना दिसते. आणि ते दुसरीकडे सावनी पण खूप खुश होताना दिसते, कारण तिला चांगलं माहिती आहे ही मुक्ता या मुलाला चांगले ओळखते आणि कुठे भेट झाली काय झालं सगळं या सावनीला पण माहीत असतं. आणि त्याच गोष्टीची ही सावनी वाट पाहत असते. या मुक्ताला एकदा आठवलं तर ती इथे तमाशा करणार, राडा करणार आणि ते सगळं झाल्यावर मजा येणार याची वाट पाहती असते. आणि ते चहा ओतत असताना ही सावनी येते, एक काम कर तू चहा इकडे माझ्याकडे ते मी नेते, तू त्या मुक्ताशी बोल. बघितलं ना ती किती प्रश्न विचारत होती त्याच्याशी, तिला तुझी खूप काळजी आहे, तू तिच्याशी बोल. ती एकदा तयार झाली ना घरातले सगळेजण तयार होतील, एका पायावर कोणीही नकार देणार नाही. यानंतर ठीक आहे जाते बोलून ती मुक्ताला खुणवते, प्लीज मला बोलायचे तुझ्याशी, ये ना. आणि मग मुक्ता जाताना दिसते आणि बोलते की तुला हा मुलगा आवडला ना. तेव्हा आधी काही ती बोलत नाही, प्लीज सांग ना तुला मुलगा आवडला ना. तेव्हा ती बोलते हो. खुणवते, मला माहिती होतं तुला हा मुलगा आवडणार, याच्याशी बोलले ना तुझ्याशीच बोलायचं खूप फिलिंग येतं. आणि त्या कोमल खूप खुश होताना दिसते. आणि मुक्तानेही होकार दिल्याने ती अजूनच या ठिकाणी आपल्याला खुश होताना दिसते. आणि यानंतर कोमल त्या मुलाचं खूप कौतुक करत असते. त्यानंतर ती बोलते हो राजा. तेव्हा ती बोलते तू नेहमीसारखं माझ्याशी का बोलत नाही, नक्की तो मुलगा आवडला आहे ना. तेव्हा ती हो, मग अशी का बोलते, असे सतत प्रश्न विचारताना दिसते. तेव्हा ती काही नाही असं या ठिकाणी बोलताना सुद्धा आपल्याला दिसते. आणि यानंतर मग ही मुक्त त्याच विचारत असते की नक्की काहीतरी गडबड आहे, काय झालं आहे, हा मुलगा कोण आहे, काय याच विचारत असते. स्वामी आता तूच काहीतरी कर, सगळ्या गोष्टी मी तुझ्यावरच सोपवतो आहे असं ती या ठिकाणी बोलताना दिसते. आणि यानंतर इथे सगळेजण खूप हॉलमध्ये गप्पा मारत असतात, खुश होताना दिसतात. परंतु याच ठिकाणी मग या मुक्ताला सगळं या मुलाविषयी आठवताना दिसतं. या मुलाला त्याने मागे एका कॉलेजमध्ये पाहिलेलं असतं, एका मुलीची तो या ठिकाणी छेड काढत असतो आणि खूपच तिला त्रास देत असतो आणि ओढणी ओढलेली असते. आणि याच ठिकाणी मुक्ताने त्याला अडवलेलं असतं आणि त्याला कानाखाली मारून चांगलीच अद्दल घडवलेली असते. आणि तिचा व्हिडिओसुद्धा काढलेला असतो त्या मुलाचा. आणि तू लय त्रास देतो, तुला लय छेड काढायची सवय ना, या मुलावर बोल. आणि बरंच या ठिकाणी बोलताना दिसतं. आणि मग शेवटी त्या मुलाला झक मारत या ठिकाणी सॉरीसुद्धा बोलायला होते. आणि तो मुलगा मग या ठिकाणी सॉरी बोलून निघून जाताना सुद्धा आपल्याला दिसतोय. आणि या सगळ्या गोष्टी ज्या क्षणी आठवतात तेव्हा ती मग हॉलमध्ये बसलेला जो सागर असतो त्या सागरला खुणावते आणि बोलवते. आणि बोलवल्यानंतर त्या मुलाविषयी मला सांगायचं आहे, मला आत्ता आठवलं कोण येतो काय येतो त्याचे सगळं मला माहिती आहे. तेव्हा हो, त्याच्याविषयी सगळं चौकशी केली, मला जे वाटते ते तुम्हाला वाटते ना. तेव्हा ती बोलते हो, मला जे वाटते ते तुम्हालाच वाटते ना. ती सांगायला जाणारच की तो मुलगा चांगला नाही आहे. तेवढंच हा सागर बोलतो हो तो मुलगा चांगला आहे, आधीच बोलतो आणि खुश होतो आणि निघून जाताना दिसतो. या मुक्ताचं पूर्ण बोलणं ऐकूनच घेत नाही. आणि त्याच्यामुळे आता या मुक्ताला इथे खूप टेन्शन येताना दिसले की आता हे लग्न आता मोडू कसा. कोमलसाठी हा मुलगा बिलकुल चांगला नाही आहे. आता ती काही करून हे लग्न मोडणार, परंतु मुक्ताच्या विरोधात सगळं घरसुद्धा या ठिकाणी आपल्याला जाताना दिसू शकतं. आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागमध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतं इथे.